गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं होमोटोपिक प्रोटॉन्स, होमोटोपिक ग्रुप्स किंवा होमोटोपिक फेसेस, इनॉर्चोटोपिक ग्रुप्स किंवा इनॉर्चोटोपिक फेसेस किंवा डायस्टोटोपिक ग्रुप्स, डायस्टोटोपिक फेसेस हे आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं. आज आपण बघणार आहोत nomenclature ऑफ इनॅन्शोटोपिक और डायस्टोटोपिक ग्रुप्स और लिगॅंड्स. आता सुरुवातीला ह्या टॉपिकमध्ये मी तुम्हाला आर आणि एस कॉन्फिगरेशन शिकवलं होतं. ओके, तर आर आणि एस कॉन्फिगरेशन आपण कोणाचं काढत होतो? त्या इनॉन्शोमरचं फाइंड आउट करत होतो. इनॉन्शोमर किंवा असेल किंवा डायस्टोमर्स असेल त्याचं आपण आर किंवा एस कॉन्फिगरेशन फाइंड आउट करत होतो. आता आपण इनॉन्शोटोपिक ग्रुप्स किंवा डायस्टोटोपिक ग्रुप्स जर असेल तर त्याचं आपण आर एस कॉन्फिगरेशन फाइंड आउट करणार होतो. पण इथं ते जनरली आर एस कॉन्फिगरेशन, कारण की ते एकतर कायरल मॉलिक्यूल नाही आहेत, येस, अकायरल मॉलिक्यूल आहेत, त्यामुळे आपण त्याला डायरेक्टली आर एस कॉन्फिगरेशन फाइंड आउट करू शकणार नाही आहे. मग त्याला आपण एक वेगळंच नाव दिलेलं आहे आणि ते नाव म्हणजे काय? तर ते नाव आहे, जर क्लॉकवाईज डायरेक्शन असेल तर प्रो आर कॉन्फिगरेशन आणि जर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत प्रो एस कॉन्फिगरेशन. हे फाइंड आउट करणं सिमिलरली आर एस कॉन्फिगरेशन सारखंच फाइंड आउट करायचं आहे. ओके, इथं मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. तर इथं हा क्लोरीन आहे, इथं ब्रोमीन आहे. ओके, आणि ह्याच्यामध्ये हे दोन प्रोटॉन्स सेम आहेत, एच एच. त्याला मी नाव दिलेलं आहे, एकाला एच ए आणि एकाला एच पी. ओके, आता हा जो आहे हा इनॉन्शोटोपिक प्रोटॉन्स आहेत. हे जे दोन प्रोटॉन्स आहेत हे कसे आहेत? इनॉन्शोटोपिक प्रोटॉन्स किंवा इनॉन्शोटोपिक ग्रुप्स किंवा इनॉन्शोटोपिक लिगॅंड्स. ओके, आता ह्यापैकी समजा मी सुरुवातीला ह्यातला एक हायड्रोजन, ज्याला मी ए न डिनोट केलेला आहे, तो एखाद्या ग्रुपने मी रिप्लेस केला, झेड या ग्रुपने मी रिप्लेस केला. झेड कोणताही, एक्स वाय झेड कोणताही ग्रुप मी रिप्लेस केला. ओ एच घ्या तिथे किंवा ड्युटेरियम घ्या, एक्सेट्रा. तर जेव्हा मी तो झेडनं रिप्लेस करेन तर झेडची प्रायोरिटी ही हायड्रोजनपेक्षा जास्त असते. लक्षात घ्या, हायड्रोजनची प्रायोरिटी कायम शेवटच असते. ओके, आता ह्याच्यामध्ये जर आपण नंबरिंग दिलो तर ब्रोमीनला 1 नंबर, क्लोरीनला 2 नंबर, त्याच्यानंतर ह्या झेडला 3 नंबर आणि ह्या हायड्रोजनला 4 नंबर. ओके, तर हा कसं रोटेट होतो बघा, 1 2 3 हा अँटी क्लॉकवाईज रोटेट होतो. पण फोर्थ प्रायोरिटी अबोव द प्लेन असेल तर ह्याची रिव्हर्स होतो, म्हणजे एस कॉन्फिगरेशन काय बनेल? आर कॉन्फिगरेशन बनेल. ह्याला काय बनेल? मी आता आर कॉन्फिगरेशन बनेल. ओके, त्याच्यानंतर मी आता दुसरी एक पॉसिबिलिटी दाखवतो की इथं जो एच बी जो आहे हा हायड्रोजन जर मी ह्या झेडनं रिप्लेस केला तर जिथं हायड्रोजन होता बी तिथं मी लावला झेड. ओके, आता मी याची प्रायोरिटी फाइंड आउट करतो. CIP रूलनुसार हा प्रायोरिटी आहे. ओके, हा 1 नंबर ब्रोमीन, हा क्लोरीनला 2 नंबर, ह्या झेडला 3 नंबर आणि ह्या हायड्रोजनला 4 नंबर. ओके, मग आता बघा कसा रोटेट होतो. हा एस रोटेट होतो. फोर्थ प्रायोरिटी बिलो द प्लेन आहे, त्यामुळे ह्याचं एस कॉन्फिगरेशनच येईल. काय येईल? याचं एस कॉन्फिगरेशनच येईल. समजलं ना? तर हा जो मोलिक्यूल दिसतो तुम्हाला हा अकायरल मोलिक्यूल आहे. ह्याच्यावरती आपण कायरल मोलिक्यूल बनवू शकतो आपण हायड्रोजन रिप्लेस करून, आणि ह्याचमुळे कायरल मिळाल्यानंतर त्याचं जे काही कॉन्फिगरेशन येतं ते आर किंवा एस येतं. त्यामुळे ह्यामध्ये जो काही तुमचा इनॉन्शोटोपिक प्रोटॉन आहे त्यापैकी हा जो एच ए आहे त्याला आपण म्हणणार आहोत प्रो आर, आणि जो एच बी आहे त्याला आपण म्हणणार आहोत प्रो एस म्हणणार आहोत आपण त्याला. अशा पद्धतीने आपण प्रो आर आणि प्रो एस असे प्रॉब्लेम्स विचारू शकतात, तर हे आपण असं फाइंड आउट करायचं असतं. समजलं ना? ओके, त्याच्यानंतर अजून एक मी एक्झाम्पल घेतो म्हणजे तुम्हाला अजून समजून येईल. हे कोण दाखवतो? होमोटोपिक दाखवत नाहीत. इनॉन्शोटोपिक असेल किंवा डायस्टोटोपिक ग्रुप्स किंवा लिगॅंड्स असतील तर तेच फक्त आपल्याला प्रो आर किंवा प्रो एस कॉन्फिगरेशन दाखवतात. ओके, आता मी इथे एक एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला, तुमच्या स्क्रीनवरती दिसेल. ह्याला मी मार्क करून घेतो. ओके, ह्यामध्ये हे तिन्ही ग्रुप डिफरंट आहेत, त्यामुळे इथं कोणताही होमोटोपिक, इनॉन्शोटोपिक किंवा डायस्टोटोपिक ग्रुप्स नाहीच आहेत. पण इथं जर बघितलं तर इथं 2 सेम ग्रुप्स आहेत. त्याला मी एकाला एच ए आणि एकाला एच बी म्हटलेलं आहे. ओके, आता मी काय करतोय,
एच ए रिप्लेस बाय झेड. ह्या एच एला मी झेडनं रिप्लेस केलं. एच एला मी काय केलं? झेडनं रिप्लेस केलं. आणि ह्या जो कार्बन आहे, हा कार्बन जो आहे ह्याचं मी कॉन्फिगरेशन फाइंड आउट करतो. ओके, ह्याचं कॉन्फिगरेशन मी फाइंड आउट करतो. ब्रोमिनला प्रायोरिटी येईल कोणती? 1 नंबर येईल. त्याच्यानंतर ह्या कार्बनला प्रायोरिटी येईल दुसरी. त्याच्यानंतर झेडला प्रायोरिटी येईल तिसरी. आणि हायड्रोजनला कोणती प्रायोरिटी येईल? चौथी प्रायोरिटी येईल. कसा रोटेट होतो बघा हा? 1 2 3 हा क्लॉकवाईज डिरेक्शनने रोटेट होतो. पण हायड्रोजन अबोव द प्लेन आहे, त्यामुळे ह्याची आर कॉन्फिगरेशन चेंजेस टू एस कॉन्फिगरेशन. त्यामुळे हे मला मिळालेच उत्तर काय? एस कॉन्फिगरेशन किंवा एस आयसोमर. ओके, आता दुसरी पॉसिबिलिटी आहे ती म्हणजे एस तुमचा जो एच बी आहे इज रिप्लेस बाय झेड. म्हणजे इथं बीच्या ठिकाणी एच बी जो होता त्या ठिकाणी मी झेड लिहिलेला आहे. ओके, आणि आता ह्याची मी काय करतोय? प्रायोरिटी फाइंड आउट करतोय. ब्रोमिनला 1, त्याच्यानंतर ह्या कार्बनला 2, त्याच्यानंतर ह्या झेडला 3 आणि हायड्रोजनला काय येईल आता? चौथी पॉसिबिलिटी, चौथी प्रायोरिटी. ओके, आता बघा रोटेशन कसं होतं? हा 1 नंतर 2 येतो, 2 नंतर 3 येतो. हा कसा येतो? यस, 1 2 3 कसा येतो? अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने. कसा येतो तो? अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने. त्यामुळे ह्याचं कॉन्फिगरेशन काय यायला पाहिजे? एस कॉन्फिगरेशन यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? ह्याचं कॉन्फिगरेशन कसं यायला पाहिजे? एस कॉन्फिगरेशन यायला पाहिजे. पण फर्स्ट प्रायोरिटी बिलो द प्लेन असल्यामुळे, सॉरी इथं एक सेकंड, ब्रोमिनला 1, याला 2, प्रायोरिटी 3, हायड्रोजनला 4. ह्याचं रोटेशन अँटी क्लॉकवाईज येतं. इथं काहीतरी चुकीचं झालेलं आहे. एक सेकंड मी बघून सांगतो. HABR HP. ओके, HP इथं आहे. ओके, ओके, आता इथं लक्षात ठेवा की ह्याचं कॉन्फिगरेशन आर कॉन्फिगरेशन येतं, प्रो आर. मी थोडंसं हे तुम्हाला बघून सांगतो. यात काहीतरी चूक झालेलं, काहीतरी बदल करायला लागणार आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल इथं तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये सुद्धा 2 ग्रुप्स आहेत, हायड्रोजन HA आणि HB. ओके, तर ह्याच्यामध्ये HA रिप्लेस बाय झेड, HA रिप्लेस बाय झेड. तर आपल्याला HAच्या ठिकाणी झेड आलेलं आहे. ओके, आणि आता आपण ह्याचं कॉन्फिगरेशन फाइंड आउट करू. ह्याचं कॉन्फिगरेशन फाइंड आउट करताना सगळ्यात पहिल्यांदा कार्बॉक्सिलिक ॲसिडला प्रायोरिटी, दुसरी प्रायोरिटी हा इथिल ग्रुपला, त्याच्यानंतर तिसरी प्रायोरिटी हा झेडला आणि चौथी प्रायोरिटी या हायड्रोजनला. कसा रोटेट होतो बघा मोलिक्यूल हा? 1 2 3 अँटी क्लॉकवाईज रोटेट होतो. पण फोर्थ प्रायोरिटी अबोव द प्लेन असल्यामुळे आर कॉन्फिगरेशन येतो. ओके, त्यामुळे HA ला आपण म्हणणार आहोत प्रो आर. HA ला आपण काय म्हणणार आहोत? प्रो आर. सिमिलरली HB जर आपण रिप्लेस केला बाय झेडने, तर आपल्याला ह्याचं कॉन्फिगरेशनला प्रायोरिटी दिली. ह्याला 1, ह्याला 2, ह्याला 3. तर कसा होतो हा रोटेट? अँटी क्लॉकवाईज होतो. त्यामुळे ह्याचं येईल काय? एस कॉन्फिगरेशन किंवा एस आयसोमर. त्यामुळे HB ला आपण म्हणणार आहोत प्रो एस ॲटम. त्याला आपण काय म्हणणार आहोत? आपण HB ला प्रो एस. अशा पद्धतीने आपण प्रो आर आणि प्रो एस फाइंड आउट करायचा असतो. ओके, ह्या एक्झाम्पलमध्ये आर कॉन्फिगरेशन कसं काढलं थोडंसं मला कन्फ्युजन होते, ते मी जरा बघून तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आता मी जातोय नेक्स्ट साठी. तर इथे एक कॉमन जनरल दिलेलं आहे. जे सेम लिगॅंड्स आहेत त्या सेम लिगॅंड्सला आपण नोमेनक्लेचर करायचं आहे HAHB. जर हा रेड हायड्रोजन रिप्लेस केला तर मला आर कॉन्फिगरेशन मिळतं. त्यामुळे या रेड हायड्रोजनला प्रो आर म्हटलेला आहे. आणि जर ब्ल्यू कॉन्फिगरेशन जर मी बदललं तर त्या ठिकाणी मला येतं एस कॉन्फिगरेशन. त्यामुळे ह्या Hला आपण म्हणतो प्रो एस
मोलिक्यूल, प्रो एस ॲटम किंवा प्रो एस मोलिक्यूल. असं इथं सुद्धा मी बरेच एक्झाम्पल दिलेले आहे. प्रो आर कोणता, प्रो एस कोणता, हे तुम्ही बाय प्रॅक्टिस तुम्हाला हे समजून येईल. तुम्ही तुमच्या हँड रायटिंगमध्ये तुमच्या नोट्स लिहून काढल्या, वाचलं 1 2 3दा की तुम्हाला ते लक्षात येईल. ओके. त्याच्यानंतर इथं सुद्धा सिमिलरली प्रॅक्टिससाठी एक मोलिक्यूल दिलेला आहे. इथं आता दिलेलं आहे फिशर प्रोजेक्शनमध्ये. ओके. फिशर प्रोजेक्शनमध्ये जर तुम्ही बघितला तर मी याला हे करतोय, इथून जर मी एक प्लेन पास केली, इथून जर मी काय केली, प्लेन पास केली, तर मला हा कंपाऊंड मेसो कंपाऊंड आहे असं लक्षात येतं. म्हणजे तिथनं जर मी डिवाइड केला तर मोलिक्यूल इक्वली भागामध्ये इक्वली भागामध्ये डिवाइड होतो. त्यामुळे हा मोलिक्यूल कसा आहे, मेसो कंपाऊंड आहे. ह्या मेसो कंपाऊंडमध्ये जे 2 लिगँड्स आहेत, म्हणजे 2 लिगँड्स म्हणजे दोन्हीचे दोन्ही हायड्रोजन, त्या हायड्रोजनला मी नंबर दिलेला आहे HA आणि HB. जर HA रिप्लेस केला बाय झेड ॲटम आणि इथं जर HB रिप्लेस केला तर इथं झेड ॲटम. आता याचं आपल्याला कॉन्फिगरेशन फाइंड आउट करायचं आहे. ओके. तर आता वरती जर बघितला तर मी तुम्हाला RSला एक दाखवलं होतं की आर कॉन्फिगरेशनला प्रायोरिटी जास्त येते म्हणून, बरोबर आहे ना. आर कॉन्फिगरेशनला प्रायोरिटी जास्त येते. ओके. त्यामुळे इथं जो दिसतो तुम्हाला हा आर, हा 1 नंबर, त्याच्यानंतर दुसरी प्रायोरिटी ह्या ग्रुपला, तिसरी प्रायोरिटी ह्या झेड ग्रुपला. 1 2 3 कसा रोटेट होतो तो, क्लॉकवाईजने रोटेट होतो, पण हॉरिझॉन्टल लाईनवरती 4th प्रायोरिटी असल्यामुळे ह्याचा रूल बदलतो आणि ह्याचा रूल काय तो यस कॉन्फिगरेशन किंवा यस आयसोमर येतो. सिमिलरली इथं सुद्धा इथं प्रायोरिटी 1 नंबर येते, ह्याला 2 नंबर आणि ह्याला 3 नंबर. हा अँटी क्लॉकवाईज रोटेट होतो, पण 4th प्रायोरिटी हॉरिझॉन्टल लाईनवर असल्यामुळे त्याचं काय झालेलं आहे, आर कॉन्फिगरेशन झालेलं आहे. आणि हे जे कार्बन आहे हा स्युडो सिमेट्रिक सेंटर म्हणतात त्याला काय म्हणतात, स्युडो सिमेट्रिक सेंटर. आणि हे करत असताना मागच्या स्लाइडमध्ये मी उदाहरण देताना प्रो आर, हा आर कॅपिटल होता, लक्षात घ्या. कसा होता तो, आर आणि एस कॅपिटल होता, पण स्युडो सिमेट्रिक सेंटर असेल तर प्रो आर आणि प्रो एस देताना स्मॉल आर स्मॉल एस इथं दिलेलं आहे. नोटेशन केअरफुली वाचायचं, ही माझी प्रिंटिंग मिस्टेक नाही आहे, येस, किंवा मी टाईप केलेलं मिस्टेक नाही आहे. तर हे मुद्दामून स्मॉलमध्ये लिहितात प्रो आर आणि प्रो एस. म्हणजे ते हा कार्बन कसा असावा, मग हा कार्बन हा स्युडो सिमेट्रिक सेंटर असावा म्हणून असं आपल्याला दाखवता येतं. ओके. ठीक आहे. इथं आपला प्रो आर आणि प्रो एस कन्सेप्ट संपतात आणि आता नवीन कन्सेप्ट स्टार्ट होती, ती म्हणजे इनॉन्शोटोपिक किंवा डायस्टोरिटोपिक फेसेस असेल तर त्याला आपण काय नाव देणार आहोत, तर त्याला नाव देणार आहोत रिफेस किंवा सायफेस. ओके. आता रिफेस सायफेस म्हणजे काय हे तुम्हाला वेगळं असेल. तर आर आणि एस कॉन्फिगरेशन आपण कोणाला देतो, आर आणि एस कॉन्फिगरेशन मी तर टाईप करतो, आर किंवा एस कॉन्फिगरेशन हे नाव कुणाला देतो आपण, तर हे नाव देतो कुणाला, तर sp3 कार्बन असणारा, मी कॅपिटल काढलेलं आहे, sp3 कार्बन, sp3 हायब्रिडाइज कार्बनला आपण नाव देतो. ओके. प्रो आर आणि प्रो एस सुद्धा कुणाला देतो, sp3 साठीच देतो. पण sp2 कार्बन असेल तर आपण त्याला नाव देतो री और सायफेस. कुणाला देतो आपण, sp2 साठी, sp2 हायब्रिडाइज. मग sp2 हायब्रिडाइज म्हणजे कोणता मॉलिक्यूल नेमका, यस. तर इथं तुम्ही खाली बघू शकता स्ट्रक्चरमध्ये, जर तुमचा कंपाऊंड जर कार्बोनिल असेल किंवा कार्बोनिल म्हणण्यापेक्षा ट्रायगोनल प्लेनर असेल तर आपण त्याचं नाव काय देतो, रिफेस किंवा सायफेस म्हणू शकतो. ओके. तर आता मी डायरेक्टली एक्झाम्पल्स दाखवतो म्हणजे तुम्हाला जास्त लक्षात येईल. तर इथे एक मोलिक्यूल मी ड्रॉ केलेला आहे आणि हा एक प्लेनर मोलिक्यूल आहे. हा मोलिक्यूल कसा आहे, हायड्रोजन, कार्बन आणि ऑक्सिजन आणि आर ग्रुप हे सगळे चारीचे चारी ॲटम एका प्लेनमध्ये आहेत, लक्षात घ्या, एका प्लेनमध्ये आहेत. मग समजा मी मुलांना सांगितले की ह्याचं फेस ओळखा. समजा मुलांनी वरून दिशेने बघितलं, वरून म्हणजे कोणती, टॉप साईडनं बघितलं, इथून बघितलं. ओके. आणि मुलींना बघताना कसं बघितलं, खालून बघितलं. मग मुलांनी वरून बघताना त्यांना आर ग्रुप कोणत्या साईडला होता, तर राईट साईडला होता. आणि मुलींनी खालून बघताना आर ग्रुप कोणत्या साईडला असणार आहे, लेफ्ट साईडला असणार आहे. मग मला सांगा
इथं दोन फेसेस आपल्याला दिसल्या, बरोबर आहे ना? इथं आपल्याला दोन फेसेस दिसले आपल्याला. ओके, एक सिंपल उदाहरण सांगायचं झालं तर अशोक स्तंभ असेल, अशोक स्तंभामध्ये 4 सिंह आहेत, बरोबर ना? तर तुम्ही पूर्व साईडच्या सिंहाच्या तोंडाकडनं मुलं बघत असतील आणि मुली पश्चिम साईडच्या सिंहांकडनं बघत असेल, आणि बाजूचे लेफ्ट साईड आणि राईट साईडचे जे सिंह आहेत, समजा तिथं 2 तोंड वाघाचे लावलेले आहेत, एक वाघाचं लावलेलं आहे, एक हत्तीचं लावलेलं आहे. मग मी मुलांना विचारतो, वाघाचं तोंड कोणत्या दिशेला आहे? पूर्वकडचा माणूस जो म्हणजे मुलं पूर्व साईडनं बघतायत, येस, तर त्यांना वाघाचं तोंड त्यांच्या लेफ्ट साईडला दिसेल. आणि मुलींना हा प्रश्न विचारला तर ते मुली काय म्हणतील, वाघाचं तोंड राईट साईडला आहे, बरोबर आहे ना? सिमिलर कन्सेप्ट इथं अप्लाय करतोय आपण. हायड्रोजन, कार्बन, ऑक्सिजन आणि आर ग्रुप हे एका प्लेनमध्ये आहेत, आणि एका प्लेनमध्ये असल्यामुळे समजा वरून बघणाऱ्याला म्हणजे टॉपच्या साईडनं बघणाऱ्याला आर ग्रुप उजव्या दिशेला दिसेल, आणि खालून बघणाऱ्याला आर ग्रुप हा डाव्या साईडला दिसेल, आणि त्याच्यावरनं आपण त्याला फेसेसला नाव देतो रीफेस किंवा साय फेस. इथं सुद्धा आर एस कॉन्फिगरेशन सारखंच नाव यूज करायचे आहेत, म्हणजे CIP रूलच वापरायचा आहे. समजा प्रायोरिटी क्लॉकवाईज दिशेने रोटेट होत असेल तर रीफेस, आणि अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन रोटेट होत असेल तर साय फेस. ओके, ते मी आता पुढे घेतोय. आता बघा कसं ओळखायचंय. तर मी टॉप फेसनं बघतोय म्हणजे वरच्या दिशेनं बघतोय, आणि वरच्या दिशेने बघत असताना प्रायोरिटी बघा कशी देतोय मी. येस, ह्या ऑक्सिजनला प्रायोरिटी 1, हा आर ग्रुप त्याला प्रायोरिटी 2, आणि हा हायड्रोजन त्याची प्रायोरिटी काय येते 3 येते. आणि 1, 2, 3 हा कसा रोटेट होतो, क्लॉकवाईज डिरेक्शनने रोटेट होतो. त्यामुळे टॉप फेस कशी आहे, रीफेस आहे. टॉप फेस ही कशी आहे, रीफेस आहे. ओके, आता समजा मी दुसऱ्या एका कंडिशनमध्ये यस बॉटम साईडनं बघायला लागलो, यस बॉटम साईडनं बघायला लागलो, तर बॉटम साईडनं यस हा 1 नंबर येईल. ओके, त्याच्यानंतर हा 2 नंबर येईल, आणि हायड्रोजन हा 3 नंबर येईल. आता मी कुठून बघतोय, बॉटम साईडने बघतोय. कुठून बघतोय, बॉटम साईडने. हा एरो चुकीचं आहे. बॉटम साईडनं बघताना यस 1, 2, 3 हे रिव्हर्स दिसतं आपल्याला अगदी. एक सेकंड, एरो बरोबर आहे तो. हा 1, हा 2 आणि हा 3. जेव्हा तुम्ही बॉटम साईडला बघणार आहे तेव्हा हा आर आपल्या लेफ्ट साईडला लक्षात घ्या. हे जर मी ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने घेतलो असतो तर मी तुम्हाला हात वार करून दाखवलं असतो. तर 1 नंबर ऑक्सिजन, त्याच्यानंतर डाव्या साईडला आर ग्रुप आहे आणि उजव्या साईडला हायड्रोजन आहे. आता मी खालनं बघतोय तर ऑक्सिजनची प्रायोरिटी 1 नंबर, माझ्या डाव्या साईडला आर ग्रुप आहे त्याची प्रायोरिटी 2 नंबर, आणि हायड्रोजन 3 नंबर. ह्याचं कॉन्फिगरेशन कसं येईल, आता डाव्या साईडला रोटेट होईल 1, 2, 3. त्यामुळे त्याचं कॉन्फिगरेशन काय बनतं, साय कॉन्फिगरेशन बनतं. त्याला आपण म्हणणार आहोत आपण साय फेस. समजलं ना, रीफेस आणि साय फेस. जसं क्लॉकवाईजने रोटेट झालं तर रीफेस, अँटी क्लॉकवाईजनं रोटेट झालं तर साय फेस. आणि वरच्या दिशेनं बघितला तर आर ग्रुप माझ्या उजव्या साईडला येतो, आणि हायड्रोजन डाव्या साईडला येतो, आणि ऑक्सिजन वरच्या दिशेला. त्यामुळे ह्याचं कसं होईल, क्लॉकवाईज डिरेक्शनने रोटेट होतो, म्हणून ह्याचं काय येतं, यस रीफेस. आणि खालून दिशेने जर बघितलं मी तर ऑक्सिजन आहे तिथंच राहतो, फक्त आर आणि हायड्रोजन ग्रुप बदलतात. आर माझ्या आता लेफ्ट साईडला येईल आणि हायड्रोजन राईट साईडला येईल. आणि इथं जर बघितला तर तो अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने रोटेट होतो, म्हणून ह्याचं नाव येईल साय फेस. ओके, आता हे मी टॉप फेस आणि बॉटम फेसने दाखवलो. आता मी लेफ्ट साईड किंवा राईट साईड ह्या फेसने दाखवतो. बघा ह्या साईडला समजा मी इथं बॉईज बसवलं आहे, मी काय केलेलं इथं ह्या साईडला बॉईज आहेत आणि ह्या साईडला गर्ल्स आहेत. ओके, आता मी बॉईजना विचारतो की याचं कॉन्फिगरेशन काय येईल. तर बॉईज आता एक्झॅक्टली ह्या डिरेक्शनने बघणार आहेत. त्यांच्या डोक्याच्या वरती हा ऑक्सिजन ॲटम दिसेल, त्या बॉईजच्या लेफ्ट साईडला हा R2 दिसेल, आणि बॉईजच्या राईट साईडला हा R1 दिसेल. आता विचार करा, किंवा तुम्ही बसला तिथं विचार करून बघा, तुमच्या समोर डोक्याच्या अगदी समोर कोण आहे, ऑक्सिजन आहे. डाव्या साईडला R2 आहे आणि उजव्या साईडला R1 आहे. R1ची प्रायोरिटी R2 पेक्षा जास्त आहे.
मग प्रायोरिटी देताना काय केलेलं आहे मी, ऑक्सिजनला 1 नंबर, उजव्या साईडला जो R1 आहे त्याला 2 नंबर आणि डाव्या साईडला R2 आहे त्याला 3 नंबर. कसा रोटेट होतो, घड्याळाच्या काट्यांसारखा रोटेट होतो. त्यामुळे 1 2 3, त्यामुळे बॉईजना दिसणारी फेस कोणती आहे, री फेस आहे. बॉईजना कोणती फेस दिसणार आहे, री फेस दिसणार आहे. आता मी गर्ल्सला सांगतो, तुम्ही ह्याचं फेस ओळखा. आता गर्ल्सच्या बाबतीत काय दिसेल, गर्ल्स ह्या साईडला बसले ते इथून बघणार आहेत. ओके, गर्ल्सच्या डाव्या साईडला R1 दिसेल, डाव्या साईडला R1 दिसेल आणि उजव्या साईडला R2 दिसेल. आता बघा, मी गर्ल्सच्या बाबतीत विचार करतोय, तुम्ही तसं इमॅजिन करा. तुमच्या डोळ्याच्या समोर ऑक्सिजन आहे, डाव्या बाजूला R1 आहे, उजव्या बाजूला R2 आहे. समजलं ना. मुलांच्या बाबतीत वेगळं होतं, बॉईजच्या बाबतीत वेगळं होतं, मुलीच्या बाबतीत वेगळं आहे. मुलीच्या बाबतीत R1 डाव्या साईडला आहे आणि मुलांच्या बाबतीत R1 उजव्या साईडला होता. आता मी गर्ल्सच्या बाबतीत विचार करतोय, तर R1 डाव्या साईडला, R2 उजव्या साईडला. ओके, समोर वरती ऑक्सिजन आहे. पहिली प्रायोरिटी ऑक्सिजनला, दुसरी प्रायोरिटी आपल्या डाव्या साईडला आणि तिसरी प्रायोरिटी आपल्या उजव्या साईडला. कसा रोटेट होतो, अँटी क्लॉकवाईज रोटेट होतो. त्यामुळे त्याचं फेस कोणता येईल, आता साय फेस येईल. ओके, आता अशा पद्धतीने मी भरपूर एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. इथं आपला री फेस साय फेस संपलं. ही उदाहरणं दिलेली आहेत, तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा, तुम्हाला ह्याच्यामध्ये जास्त येईल. इथं अल्केनच्या बाबतीत मात्र मी परत एकदा शिकवतो. आता हा डायस्टेरियोमर्स असू शकतात, सिस ट्रान्स हा डायस्टेरियोमर्स असतो, बरोबर आहे ना. ओके, तर इथं जर तुम्ही बघितला तर वरचं जे एक्झाम्पल आहे ते मॅलिक ॲसिडचं आहे आणि मॅलिक ॲसिडमध्ये आपण कॉन्फिगरेशन फाइंड आउट करणार आहोत. पहिली प्रायोरिटी ह्या कार्बनला, ओके, दुसरी प्रायोरिटी ह्या कार्बनला आणि तिसरी प्रायोरिटी ह्या हायड्रोजनला. कसा रोटेट होतो, 1 2 3, यस, क्लॉकवाईज रोटेट होतो. त्यामुळे त्याचं फेस येईल री फेस. 2 नंबरचा कार्बन कसा येईल, री फेस, आणि 3 नंबरचा कार्बन कसा येईल, साय फेस असा होतो. म्हणजे त्यामुळे याचं कॉन्फिगरेशन येईल री फेस साय फेस. C2 हा री आणि C3 हा साय, त्यामुळे आपण त्याला नाव देताना काय देतो, री फेस साय फेस देतो. ओके, सिमिलरली इथं बघा, आपण इथं हा कॉन्फिगरेशन साय फेस येतो आणि 3 नंबरचा येतो तो क्लॉकवाईज म्हणून री, त्यामुळे ह्याचं नाव येताना साय फेस री फेस. इथं फ्युमॅरिक ॲसिड आहे. फ्युमॅरिक ॲसिड म्हणजे ट्रान्स पद्धतीनं दाखवलेलं आहे. ओके, तर ह्या फ्युमॅरिक ॲसिडचं कॉन्फिगरेशन COH ग्रुप इथं आहे, COH ग्रुप इथं आहे. हे जर फाइंड आउट केला तर री येईल. परत ह्याचं मिरर इमेज घेतला तर त्याचं काय येईल, साय साय फेस येईल. ह्याला प्रॅक्टिस रिक्वायर्ड आहे. जो माझ्या नोट्स लेक्चर झाल्यानंतर मी अपलोड केलेल्या आहेत आणि त्या नोट्स तुम्ही व्यवस्थित लिहून घेतलेला असाल तर तुम्हाला हे समजण्यास काही अडचण येणार नाही आहे. ठीक आहे, इथं आपला हा फेस प्रॉब्लेम संपतो. त्याच्यानंतर आपल्याला रासायनिक मॉडिफिकेशन्स बघायचे आहेत. परत ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा भाग शिकवणार आहे मी, जो आहे अलीन आणि स्पायरो कंपाऊंड्स. तर मी आज संध्याकाळी पुन्हा लेक्चर घेईन, साधारण 7 वाजता वगैरे. ओके, किंवा दुपारच्या वेळेला. आज मेसेज बघत राहा. तर मी अलीन आणि स्पायरेन हे कंपाऊंड आज संपवणार आहे. तुम्हाला जस्ट दाखवतो मी. हा टॉपिकचा सगळ्यात शेवटचा भाग आहे तो. आणि मग इथं आपण ह्याच्यामध्ये जाणार आहोत. एक सेकंड. हे कॉन्फॉर्मेशन सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत, ज्याला BC2 ला असताना सायक्लोहेक्झेन, परत ब्युटेनचं कॉन्फॉर्मेशन बघितलं असणार, त्याला ते सोपं जाईल. पण इतकंही पॅनिक होऊ नका. मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजावून सांगण्याचा माझा प्रयत्न करतो. तुम्ही आहे ते बघायचं आहे. ओके, आता इथं आपण बघणार आहोत अलीन आणि स्पायरो कंपाऊंड, जे मी संध्याकाळी लेक्चर घेणार तेव्हा, ज्याचं फक्त मी जस्ट ओव्हरव्ह्यू दाखवतो. अलीन म्हणजे बघा, तर ह्यामध्ये 3 कार्बनचं आणि 1 हायड्रोजन, दुसरा हायड्रोजन अबो द प्लेन, बिलो द प्लेन आहे आणि 2 हायड्रोजन इन प्लेन आहेत. असे भरपूर मोलिक्युल्स आहेत, ज्याला आपण म्हणतो
अलिन कंपाऊंड, तर ह्याचं सुद्धा आपण कॉन्फिगरेशन फाइंड आउट करणार आहोत. आणि आजचं लेक्चर चुकवू नका, कारण ह्याचं नोमेनक्लेचर कसं फाइंड आउट करायचं हे खूप थोडंसं अवघड आहे. आर एस म्हणजे इतकं पण अवघड नाही आहे, सोपं आहे. फक्त आपल्याला कुठनं बघायचं हे ओळखावं लागणार आहे. ओके, तर अशा पद्धतीनं आपण ह्याचं झालं की स्पायरेन, आणि स्पायरेन झालं की इथं आपला हा टॉपिक नाही, हा पॉईंट संपतो. त्यामुळे मी ह्या पॉईंटपुरतं संध्याकाळी परत लेक्चर घेणार आहे. आता मला कॉलेजला जायचं आहे, खूप महत्त्वाचं काम आहे म्हणून. त्यामुळे मी लेक्चर पहिल्यांदा घेतलो, तुम्हाला मॅडमांना फोन करून सांगून. तर हे आपण लेक्चर घेणार आहे, ह्याची टायमिंग मी सांगतो, पण आज व्हॉट्सअप मेसेज बघत राहा मी किती वाजता घेणार आहे ते. ठीक आहे, मी तर थांबतोय आता.